आज भंडारा भी आहे। आर्यन गौर म्हणजेच तुमचा युट्यूबर इथे बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई वर्गा मंदी पिचवट केला पोट मंदी पिचवट केला वाघन खाचा मारा केला वाघन खाचा मारा केला तमा चेतन दादा यांना विनंती करतो साईबाबाचा काहीतरी एखादा चमत्कार झालेला दादाने येऊन जर स्टेजवर सांगितलं तर खूप बरं होणार आहे। तो है फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो फ्रेंड्स, आज के ब्लॉग की शुरुआत हो रही सुबह। अभी मैं उठा नहाया तो है, मम्मी की थोड़ी डांट खाई क्योंकि आज कॉलेज में फंक्शन है। क्योंकि आज उतक में रजी पार्टी रहे जो उनने उनका बलिदान दिन तो उनके लिए कार्यक्रम रखा था इधर। आज गैदरिंग भी कॉलेज में और सत्कार समारोह भी बलिदान दिन का कुछ तो है, देखेंगे अपन जाएंगे। और आज भंडारा भी है। 2 बजे ये कार्यक्रम है और बाद में 6 बजे से वो कार्यक्रम चालू होने वाला है। मुझे समझ नहीं आ रहा 6 बजे तक होगा कि नहीं कार्यक्रम कॉलेज का, कुछ समझ में नहीं आ रहा। अभी मैं आपको मंदिर में आता हूँ ना, मंदिर में से उधर ही जाऊंगा, आपको तैयारी दिखाता हूँ क्या क्या होगी तैयारी। ओके, अभी फिलहाल मैं मंदिर जाके आता हूँ, बाद में आके दिया बत्ती करूंगा। ओके, चाहता हूँ मैं अभी। मी आलो त्याला इकडे, त्यांनी बघा स्टेज बी दाखका तयार करायला घातलंय। ऑर्केस्ट्रा ना मोठा इथं, हो इथं अख्खी जागा पुढं पण जागा अख्खा त्याला साफ केलाय बघा। अजून काम बाकी होईल सायंकाळपर्यंत। ते खालचे स्टेज ठेवलं ते लावायचे, इथं पण ठेवलं ते पण लावायचे। अजून लय काम आहे, लय काम बाकी। पुढे जाऊन बघू आपण। बघा इथं लाइटिंग विटिंग सगळे लावलं, तिकडे मांडव पण टाकलाय, मांडव टाकलाय इथं मस्त। अजून काही काम बाकी। तो फ्रेंड्स, अभी आपको दिखाया मैंने कि डेकोरेशन कैसा चालू है उधर का। कॉलेज में भी कार्यक्रम, कॉलेज में भी जाना है मुझे। अभी आकर दियाबत्ती करी, बाद में अभी वीडियो निकाला। अभी नाश्ते भी लाए मैंने बाहर से, वड़ा पाव लाए है। वो कहा आपको 3 वड़ा पाव लाए, 2 में खाऊंगा, एक आई खाएगी। अब दिक्कत तो मैं आपको, नहीं तो आई आई 2 खाएगी, मैं 1 खाऊंगा, ऐसा करूंगा। दिक्कत आपको अभी। ओके, फिर पढ़ाई को बैठूंगा मैं। ओके, देखो नाश्ते में वड़ा पाव है मस्त। मित्रांनो, आता मी आलो इकडे चेतन दादाकडं, कारण की जयनी मला उचलून घरून उचलून इकडे आणलाय। काय सांगू आता, ऐक आली आम्ही इन्व्हिटेशन देऊन आलो आमंत्रण। आता ते डेकोरेशन चालू, डेकोरेशन दाखवलं, डेकोरेशन अजून सकाळ दाखवलं तेवढंच झालंय। तिकडे जेवणाची तयारी चालू, जेवणाची तयारी दाखवली तिकडे, मस्त जोरात काम चालू आहे। मोठी गर्दी होईल इकडे वाटतं, दाखवतो तुम्हाला। गाड्या येतात म्हणून इथं रोड बंद करायला आलोय मी, दाखवतो तुम्हाला। डेकोरेशन अजून चालू आहे, मोठा स्टेज केला प्रमेश मध्ये ऑर्केस्ट्रा ना भाई। लोक आहे ना, लोक इथनं गाडी टाकतात, काय बोलू तुम्हाला। बघा इथनं हे रोड बंद करून घेतो हा, म्हणजे काय टेन्शन नको ना। लावतो मस्त जुगाड केलाय नाही, लावला इकडं, इकडनं पण टाकून घेतो आतमध्ये। तिकडे रोड बंद आहे वाटते, हे जोरात तयारी चालू इकडं। तिकडचं उघड आहे, तिकडे जाऊन बंद करतो इकडचा। गाड्या घुसायला जागत नको नाही, काम 25 ना, डायरेक्ट काम 25 ना, पत्रे झाला बंद इथं। झालं स्टेजचं काम, मस्त मस्त जागा मोकली इथं, म्हणजे कशी इथं खुर्च्या बिरच्या आणल्यात बसायला लोकांना। इथं भांडायला मस्त मस्त जोरात काम होणार आहे वालीस। त्या जेवणाची तयारी चालू आहे मस्त, तिकडे आमका मस्त जेवण बनवतात, जेवणाची तयारी चालू इकडे चालू आहे। प्लस आतमधून चालू, आतमधून दाखवतो तुम्हाला। गौर दादा आमची नुसती हिडू नका काढू, इथं बसा दादा आणि ती हिडू काढायचा। मी ब्लॉग बनवतोय। आर्यन गौर म्हणजेच तुमचा युट्यूबर इथे डाल बनवतोय। डाल बनवत नाही, फक्त त्याला काम दिलंय मी हे करायचं, खालता मारायचं। इकडे भाज्या कापतो, या जेवायला। तर ते जेवण म्हणतोय आर्यन गौर तुमचा ब्लॉगर। कसला ब्लॉगर, मदतीला या म्हणतोय ब्लॉगर तुमचा। डाल आलो तो इथे येऊ,
चला ठीक आहे. विशाल शेळके यांची एंट्री झालेली. हा कसा चालतोय म्हातारा. सर मैं कॉलेज जाने के लिए रेडी हो चुका हूँ. अभी अभी मैं जाता हूँ क्योंकि मैं आया उधर से आया और ब्लॉग एक्सपोर्टिंग पे लगा, इसलिए मैं खाना भी दिखाने में क्या खाने में था. खाना भी हो गया मेरा. मैं रेडी हो गया हूँ. अभी जाता हूँ. मैं दिखत आपको उधर वैसे भी तयारी चालू आहे. मित्रांनो इथे कॉलेजचा कार्यक्रम बघा. स्टेज बी सगळं रेडी करून ठेवले. कॉलेजच्या वेळेचे लावले. 2 दिवस होणार त्यांचे. तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. आळणा आळणा आळ शिवाजीचा आळणा आळणा आळ शिवाजीचा. चंद्रदता आईंद्र शोभतो प्रजिता होता. चंद्रदता आईंद्र शोभतो प्रजिता होता. आळणा आळणा जागते. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. साठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालच रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा गनिमानक एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियाना कान डाऊन तुझ्या सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जा. खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराज झाला. पोटामंदी पिचवट केला. वाघन खाचा मारा केला. बाहेर काढलं. सिद्धी सवाला सावळं तोर भागवाली. हुजूर शिवाजी भागा ऐकणार सिद्धी. त्याने लढतून तलवार काढली. शिवावर झाली. सच तू कोण है, वरना मारा जाए.
तो दोस्तों अभी मैं घर आ चुका हूँ। अभी मैं जा रहा हूँ भंडारे के लिए। कॉलेज का प्रोग्राम अभी तक चालू है, अभी तक खत्म नहीं हुआ। तो उसको 9-10 बजेगी। अभी जाता हूँ भंडारे को, आपको दिक्कत है उधर कैसी सिच्युएशन है, तो सब चालू वगैरे का मेरे घर जाता हूँ, दिक्कत आपको। मित्रांनो आता मी आलेलो आहे इथं, मस्त आता रोड बी क्लोज केले, तिथं लाइटिंग लावलं, भंडारा नाही इथं मस्त. आता गर्दी दाखव तुम्हाला करायची, आता आलो होईल गर्दी, जातो आत मस्त लाइटिंग वही कसले लाइटिंग मस्त, कलर चेंज करायचं, छापूक बघा इथं जेवणाची व्यवस्था केली चालली आहे, लोक येतात जातात, लाइटिंग. साईनाथ महाराज की जय. साहेबाचा फोटो किती मोठा मित्रांनो, तिथे पूजा केली किंवा सत्यनारायण देवाची पूजा केली इथं मस्त. लेट झालो यायला मी, पण दर्शन भेटला इथं. पालखीसोबत फोटो घेऊन गेलो बघा, ते फोटो जे त्यांची पूजा केली इकडं. साईनाथ महाराज की जय, गणपती अप्पा मोरया. आणि हा फोटो बघा साहेबाचा किती मोठा आहे. अजून चाला नाही, भरपूर काम बाकी आहे. मित्रांनो ते जेवण चालू झालेलं आहे, लवकरात लवकर जेवण करायला या. बघा एक पंगत चालू, पहिली पंगत ही. मित्रांनो दुसरी पंगत चालू झाली इकडं, लय लोक बसले, लय लोक आले जेवायला. आता साईनाथ महाराज की जय, गणपती अप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तिकडे करंदा बघा कसला नुसता बघत बसलाय. ऑर्केस्ट्राला बघा किती लोक जमली तिकडं, हे दोघं बघा बाई, नाद गर्दीत अजून गर्दी वाढेल. ऑर्केस्ट्रा आहे ना शेवटी परमेश माली सरांचा.
चेतन दादा याला विनंती करतो, साईबाबाचं काहीतरी एखादा चमत्कार झालेला दादाने येऊन जरा स्टेजवर सांगितलं तर खूप बरं होणार आहे. साईबाबाची कृपा दृष्टी झालेली आहे, ते नाही जरा सर्वांसमोर एकदा साईबाबाचं चमत्कार सांगितलं तर बरं होईल. एकदा जोरदार गाणी झाल्या पाहिजे. साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने दादा जरा तुम्ही काय थोडं सांगू शकाल, कृपा आशीर्वादाने आपल्यात काय बदल झाला काय? हॅलो, ओम साईराम सर्वांनी. पहिल्या वर्षी मी बदलापूर ते शिर्डी पायवारीला गेलो आणि त्या टायमाला ठरवलं का आपल्या गावातला पालखी निघाली पाहिजे. असं तिथे बाबांच्या चरणी प्रार्थना करून तिथनं 4 ते 5 वर्ष शिर्डीला पायी गेलो. नंतर बंद झालो. त्याच्यानंतर कळाव मधना 2011ला पालखी चालू केली. फक्त आम्ही 15 जण होतो. 13 जणांनी तिथे पालखी पोहोचवली. नंतर आम्ही आस्ते आस्ते वाढत गेलो, पण आमची संख्या वाढत नाही, कारण की आमच्याकडे स्ट्रिक्ट कारभार असल्यामुळं जी आमची संख्या आहे तेवढीच आहे आणि जेवढी जाते तेवढी सुखरूप घरी येते. एवढंच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना ओम साईराम. धन्यवाद दादा. पण आज खास लाईन तुमच्यासाठी. कमी लोक जातात पण श्रद्धेने जातात. आणि खरंच पालखीमध्ये नेम चांगले असणं खूप महत्वाचे असतात. दादा बोलतात आम्ही कमी आहे पण नेक आहे. दर्शन विनंती करतो या सर्वांना विनंती करून आतमध्ये या. Yeah.
आपल्या सर्वांना बाबूदादा 2 शब्द शुभेच्छा देऊन व्यक्त करतील. त्यांना विनंती करतो यायचंय. चेतन दादा तुम्ही या. साई मित्र मंडळ कडाव आयोजित साई भंडारा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कडाव गावातील साई भक्त या सर्वांचं येथे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परमेशजी माली यांचा जो काही लाईव्ह गाण्यांचा गाण्यांचा जो कार्यक्रम चालू आहे त्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहून बसून अगदी त्याचा गाणं श्रवण करत आहात त्याबद्दल तुमचे सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि चेतन असेल, चेतनचे सहकारी असतील, सर्वजण दरवर्षी ठरल्याप्रमाणे त्या तारखेला कडाव येथून पायी शिर्डीपर्यंत जातात. अगदी भावाभक्तीने जातात. आणि मला सुद्धा माझा मित्र जितेंद्र आणि चेतन मुलं 2 वेळा शिर्डीला पायी जाण्याचा योग आला. चेतन ह्या वर्षी जमलं नाही माझ्या मनात होतं, परंतु पुढच्या वर्षी मात्र मी सर्व काही माझं काम बाजूला ठेवून नक्कीच पालखीमध्ये सहभाग घेईल आणि कडाव ते शिर्डीपर्यंत पायी तुझ्यासोबत 100% असेल. आणि दरवर्षी परमेशजी आपला सुद्धा इथं कार्यक्रम आम्ही जोरात ठेवू आणि जोरात आपण दरवर्षी साई भंडारा साजरा करू. धन्यवाद. धन्यवाद. आणि चेतन दादा तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं तुम्हाला जरा 2 शब्दांनी व्यक्त करा. सर्वांना ओम साईराम. तुमचा जो कार्यक्रम आहे मी रोज सकाळी दिवाबत्ती झाली किंवा तुमची जी गाणी आहेत ती लावतो मोबाईलला आणि ऐकत असतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार. खूप छान असा कार्यक्रम तुम्ही केला त्याबद्दल सर्व आमच्या मंडळाच्या वतीने अजून तुमचे आभार. थँक्यू. असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा. बाबांच्या चरणी ही प्रार्थना आणि याच्या पुढे तुम्ही अजून चांगले कार्यक्रम करत राहा. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि कर्जतकरांचा प्रेम आमच्या ग्रुपवर आणि माझ्यावर खूप आहे.
आणि बाबूदादा नेहमीच मला कर्जत मध्ये घेऊन येत असतात. बाबूदादांचे आभार मानाव तेवढे कमी आहेत का तर बाबूदादांचा एक फोन आला की मी तारीख माझी फ्री ठेवून देतो. दादांचा एक कॉल आला की दादा तुम्ही चिंता करू नका, ती तारीख कोणती असो, ही माझी तारीख फिक्स. बलकी घेता फ्रेंड्स, मैं भंडारे से कब का आ चुका था और बाद में सोया, सोने का अभी सवेरे उठा हूँ, नहा धो के अभी ब्लॉग एंड करने की बारी आ चुकी, तो एंड कर रहा हूँ अभी मैं ब्लॉग. और दोस्तों, आपको भंडारा कैसा लगा आज का बताना जरूर. कल का कैसा लगा बताना जरूर. और मिलते फिर नेक्स्ट ब्लॉग में. थैंक्स फॉर वॉचिंग. बाय.